तर ज्यांना कोणाला असं वाटत असेल की भूत वगैरे काही नसतं, तर त्यांनी एकदा नक्की गाणगापूरला जावा. गाणगापूर कर्नाटक साईडला आहे. तर आम्ही तिकडं गेलो होतो. तर आधी आम्हाला गुगलवालीनी कुठे नेलं, दुसऱ्याच मंदिरात नेलं. तर आम्ही तिथेही दर्शन केलं आणि गाणगापूर तिकडनं 3 किलोमीटरवर होतं, तर तिकडे पण केलं. तर तिकडे आम्ही गेलो आणि आधी आम्हाला वाटलं की खूप गर्दी, आमचं काय दर्शन काय होणार नाही. तर आम्ही बाहेरनंच दर्शन घ्यायचं ठरवलं, मुखदर्शन. आणि मुखदर्शन पण तिथे होत नाही, कारण मंदिर असं दुसऱ्या साईडला आहे म्हणून. तर आमच्याकडे होतं आमचे मामाचा कार्ड. तर मामाचा कार्ड पप्पांनी दाखवला तिकडे की आम्हाला VIP दर्शन भेटेल का. तर ते बोलले की हो तुम्ही जाऊ शकता. तर आमचं नशीब एवढं चांगलं आहे, आतमध्ये मी काय शूट नाही केलं. आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आम्ही खरं आतमध्ये गेलो आणि आम्हाला दर्शन भेटलं. गर्दी होती, खूप गर्दी पण होती तिकडे, पण आम्हाला भेटलं जायला. त्यांनी सोडलं, असे खूप सारे जण होते त्यांनाही सोडत होते. तर आम्ही आधी बाहेर दर्शन केलं, नंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि दर्शन खूप सुंदर झालं. तर तिकडे जाऊन नक्की झालं काय, तिथे कोणाकोणाच्या अंगामध्ये जर भूत पण असेल तर ते लोक कोण जण तर आतमध्ये यायला पण मागत नाहीत मंदिराच्या. आणि आतमध्ये जे येतात, जे त्यांचं लगेच इन्स्टंट तिथे भूत निघून जातो. आणि आमच्या समोर झालं. आमचं दर्शन झालं, आमच्या मागेच एक बाई होती, ती तिथे रडायलाच लागली देवाला बघून. आणि ती बाहेर येते, चालत चालत येत होती. तिचा नवरा होता, तिचा मुलगा होता तिच्यासोबत येत होती, छोटा मुलगा होता. आणि बाहेर येता ती नंतर चक्कर येऊनच पडली. म्हणजे ते इन्स्टंट तिथे निघालं, एवढं जागृत देवस्थान होतं ना ते. त्याच्यानंतर मग आम्ही तिथे खाल्लं पिल्लं, रात्रीचं जेवलो आम्ही हॉटेलमध्ये, अक्कलकोटलाच जेवलो. एक हॉटेल होता धाबा, तिथेच जेवलो आणि मग घरी आलो. आणि रात्री घरी येताना आम्ही क्रिशला स्वामींचं दर्शन करून आणलं, कारण क्रिश तिकडे गेला होता. तर क्रिशने पण स्वामींचं दर्शन करायला पाहिजे का नाही. तर आम्ही क्रिशला पण नेलं आणि स्वामींच्या दारापाशी त्याला जाऊन आणलं आम्ही. म्हणजे खूप लक्की आहे आमचा क्रिश पण.